तर पोट्ट्याओ गुड मॉर्निंग. त्या दिवशी आपण जसं बारामतीला जाऊन आलो, तसंच आता आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत. या दादांच्या बारामतीतून आपल्याला खूप काही शिकायला भेटलं आणि दादांनी जे काही प्रगती केली बारामतीमध्ये, ती सगळी बघून आपलं खूप मन भरलं आणि दादांचे असे बॅनर बघून रडायला पण येत होतं. कारण की दादांच्या आठवणी कधी ना बुजणाऱ्या होत्या आणि कधी बुजू पण शकणाऱ्या नव्हत्यात. अशाच प्रकारे जसं मी बारामतीला गेलो, तसंच आता आपण काळूबाईच्या मांढरदेवीला जाणार आहोत. काळूबाईच्या मांढरदेवीला जायचं कारण असं की मागच्या आठवड्यामध्ये जसं मी बारामतीला गेलो तसं तुम्ही सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला मला आणि मला आता इंटरेस्ट यायला लागला व्हिडिओ बनवण्यामध्ये. आणि काळूबाईला कसं जातात बाय रोड, त्या रोडचं पूर्ण तुम्हाला मी आता मॅपिंग करून दाखवणार आहे. हे काळूबाईचं मंदिरासाठी लागणारी रांग, तिथं असलेली गर्दी, तिथं असलेली दुकानं, तिथले असलेले मंदिरं, सगळे मंदिरं, तिथं देवीचं दर्शन घ्यायला कसं जावं लागते, किती वेळ लागते, किती गर्दी असते, किती पायऱ्या चढावं लागतात, एक एक पायरी मोजून मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथले सगळं म्हणजे डिटेल्समध्येच तुम्हाला सगळं दाखवणार आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी काय काय करावं लागतं आहे पूर्ण मॅपिंग करून आणि सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आत्ता सध्या तर यात्रा चालू आहे, यात्रेमुळे तिथं गर्दी खूप आहे. अशा प्रकारे देवीचं दर्शन घेऊन खूप सारे भाविक भक्त येतात आणि देवीच्या दर्शनासाठी देवी घेऊन येतात. तिथं देवीचं दर्शन घेऊन परत परत आपल्या देवी आपल्या मंदिरामध्ये घेऊन जातात, घरामध्ये ज्यांनी ज्यांनी मंदिरं बांधलेली आहेत. आणि असं आहे काळूबाईच्या देवीचं मंदिर. बघा आतमध्ये किती सुंदर आहे, मन प्रसन्न करणारी गोष्ट आहे. आणि आपल्या इथनं भोरपासनं काही 10 किलोमीटर आहे आणि मी जिथं काम करतो तिथनं फक्त 44 किलोमीटरवर देवीचं मंदिर आहे. आणि आपण तिथं आता नेक्स्ट संडेला जाणार आहोत. येणाऱ्या संडेला मी तिथं जातो आहे. तुम्हाला जर बघायचं असलं देवीला कसं जाते, किती वेळ लागते, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. आणि अशाच रोज नवनवीन व्हिडिओ आपण बनवणार आहोत. जसं की आपला जो चॅलेंज आहे 150 दिवसाचा, तो पण आपण कंटिन्यू करणार आहोत. दादा गेल्यामुळे जरा